अमरावतीच्या रहाटगाव रामगाव परिसरातल्या शेतात विद्युत खांब मेंटेनन्सचं काम करत असताना दुर्घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली। या अपघातामध्ये सदर मजुरांचा मृत्यू झाला। ही माहिती समजताच सिटी न्यूज चॅनलचे पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अजय शृंगारे हे वृत्तांकन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले। संबंधित एजन्सी कंत्राटदार यांनी वृत्तांकन करण्यास मज्जाव करत थेट धमकी दिलेली आहे। मोबाईल कॅमेरासमोर येऊन थेट अंगावर धावून पाहून घेण्याची धमकी देण्यात आली। यावेळी तिथे भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे उपस्थित असल्याने अजय शृंगारे थोडक्यात बचावले। अशा गुंड प्रवृत्तीच्या कंत्राटदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे। आमच्या पत्रकार संघटनेचे आमचे सहकारी मित्र अजय शृंगारे जे सिटी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी आहे, ते एका बातमीसाठी ते बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तिथल्या संबंधित बातमी ज्या व्यक्तीच्या विरोधात झाली असती, ज्याच्यामुळे ज्या व्यक्तीला शिक्षा झाली असती, अशा त्या व्यक्तीने आमचे मित्र अजय शृंगारे यांना सांगितलं की तू ते बातमी वगैरे लिहू करू नको, कॅमेरा बंद कर। आणि अक्षरशः अजय शृंगारेंनी जेव्हा कॅमेरा बंद केला नाही तो अजय शृंगारे यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि त्यांना पुन्हा सांगितलं की पुन्हा जर या परिसरात दिसला तर तुला जीवे मारण्यात येईल। तर यामुळं या लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून ज्या पत्रकाराची ओळख आहे, त्या पत्रकारामुळं आज सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो। त्या न्याय देणाऱ्या त्या पत्रकारावर जर अशा गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदाराकडून जर असे हल्ले होत असन आणि हा पत्रकार या समाजात काम करत असताना जर त्याला काम करण्यास जर कोणी थांबवत असेल आणि त्याचा जीव धोक्यात जात असेल, तर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ पोलीस प्रशासनाने बेड्या ठोकावं आणि संबंधित आमचे जे मित्र आहे अजय शृंगारे सारखे अशा अनेक पत्रकार आहेत ज्यांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी, जेणेकरून अशा बोगस गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदाराला जर कडक प्रशासन कारवाई जर झाली तर यानंतर कोणी पत्रकाराच्या वाट्याला जाणार नाही आणि पत्रकार हा सन्मानाने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत राहील।